सो हॅलो गाईज, बघा आज आलो आहे आम्ही आपल्या फार्म हाऊसवर. पप्पा लवकर आले होते काल रात्री. लवकर गेलो आम्ही आणि काल लवकर गेलो. पप्पा आम्ही नंतर आले आणि हे बघा आपल्या शेळ्यांना काय दिले आज. काय काय दिलं? शेवरी हत्ती घास आणि हत्ती घास जात खात नाही शिवबाबळ गवत दिलं. शिवबाबळ कशी काढली, कुठनं काढली? शिवबाबळ तिथले आपल्या पाठीमागे जरा शेवरी जरा जरा काय झालेल्या पप्पाने मला काम लावले. काय गवत दे बनवलं. इकडे जरा गवत आले ते काढतो आणि देतो आता शेळ्यांना. मार्बल गवत हे बघा. इकडं काल स्वच्छता किती बघतो मला. पूर्ण ही ना बांधाय का नाही, पूर्ण स्वच्छ करून टाकले. हे बघू पूर्ण स्वच्छ केलेलं आहे नाली पाणी मग. हो आणि इथं गवत काढून ठेवले. हे ह्यातलं गवत ही द्यायचं, मार्बल गवत काढायचं. हे वाळलेलं आहे थोडा. आता हे इथं हातगा पण लावलेला आहे आपण बांधायला. ही गवत आहे बघा. इथं गवत आहे, ते काढून आता देतो शेळीला. गायज आता बघा गवत काढून आणलं शेळ्यांना, आता देतो त्यांना. भूक लागली. गायज बघा इथं हे शेडचं काम झाल्यानंतर पत्र्याचे तुकडं पडले होते. हे लॉनमध्ये राहिली होती, तिकडं आता साईडला केली. आणि शेळ्यांना आत्ताच मी जस्ट आपलं इथलं मार्बल गवत आलेलं ते जरासं काढून दिलं. आता ही जरा शेवरी देतो. ही शेवरी नको द्यायला, जरा ही मोठी होती मग देतो. ऑलरेडी मोठी झाली. जरा पानं का अशी बारीक बारीक व्हायला लागलं त्याची, काही कळत नाही. चला हे देऊ शकतो आपण लॉनच्या साईडला. बिया शेंगा याच्या आधी द्यायला लागणार, कारण की शेंगा आल्या की ह्यात बी पडतं आणि ह्यातच रोपं यायला लागतात. हे असं काढायला लागते. जी रोपं आल्यात ना एक्स्ट्रा पी पडून वगैरे, ते काढायला लागतं मला. तर ते पण आलेले थोडीफार हे बिया आलेले. ही मोठी शेळी आहे ना आपली, तिला बोकड होतं, ते दूध पेत होतं. त्यामुळं हिचं आता दूध काढायला पाहिजे, नाही तर कास फुगायची. त्यामुळं हां हे तांब्या द्यायला लागल्या पाणी भराय. एक लिटरवर निघाले की आता काढायला सुरुवात केली. आणि किती निघालं फर्स्ट टाइम तर पाव लिटर निघाले गाई. एक माप 200 ml. परत भरणार. बस का रोज काढायला लागणार. एक तांब्या आणि इथेच ठेवला पाहिजे तांब्या. थांब ग बाई चंपा. चंपा अशी काय करतेस? आणि खायला तिथे चंपा करी आले मी गाईज. आम्ही फर्स्ट टाइम शेळीचं दूध काढायला लागले. जमते का सांगा. हे बघा एवढं दूध काढले. एक 200 ml काढले. शेळी जरा का पिल्लू दूध पित होतं, मग कास फुगू नये म्हणून काढायला लागले. बिल्लो आहे तिकडे आहे ना. गाईज बघा 200 ml भर निघले दूध. आणि आता फर्स्ट टाइम काढले. का काढलं, कारण की पिल्लू होतं तिला एक बोकड, ते पित होतं दूध. कास फुगू नये म्हणून तिलाच त्रास झाला. असा प्रेग्नेंट आहे ना, त्यामुळे काढले एवढं दूध. आता रोज थोडं थोडं काढायला लागणार आम्हाला, का नाहीतर कास जर चांगली ठेवायची असेल तर दूध काढावं लागणार. बघा दूध काढलेलं केवढं निघले बघा. हा 1 लिटर 1.25 लिटरचा तांब्या आहे. एवढं दूध आहे आता. हे बघ मम्मी, मस्त 1 पाव निघलं बघ. होय. नाही अर्धा पाव आहे आपण. अर्धा पाव आहे. अर्धा पाव हे एवढा भरला नाही. 1 किलो पाऊण 1 किलो लिटर होते. होते. हा आपण उसा जरा असते ते ना. पप्पाला जेवाय वाटलं. आता तुम्हाला जेवायचं जेवून घ्या. उघडा आहे सगळं जेवण. हे बघ. त्या जेवायला गाईज. तर गाईज आता बघा जरा त्यांना सोडलं. दूध काढूसपर्यंत बांधलं. दोघांना बांधलं, कारण की एकटीला बांधलं असतं तर ती काढू दिली नसती दूध. दोघांना जवळजवळ बांधलं, त्यामुळे काढू दिली दूध. आता जरा फिरायला सोडलं. खायला लागल्या बघा आता दोघी पण. गाईज आता बघा शेळ्यांना शेवरी आणून दिली. जरा ते गवत पण खाल्ली पेंडी थोडी. आणि हत्ती घास खात नाहीत गाईज. त्याला कुट्टी मशीन आणली पाहिजे, मग कुट्टी मशीनमधनं खातील.
आणि तुम्ही सांगा हत्ती घासच्या ऐवजी कुठला चारा लावावा जेणेकरून शेळ्या आवडीनं खातील आणि त्यांना पोषक पण भेटेल त्यातून. तर गाईज आज आम्ही सगळे फॅमिली आलो आहे कारण की जरा इथली फार्म हाऊसची आपल्या स्वच्छता करायची, त्यामुळे सगळेजण आले. आता पप्पा जेवायला, जेवून मग लागतील कामाला आणि आम्ही पण आता लागतो कामाला, मग जेवायचं. गाईज मागं आलो आता इकडं मी. हे बघा हे काय म्हणतात त्याला, चवळीची कशी झालेत बघा झाडं गाईज, केवढी मोठी आलेत बघा. फुलं लागायला लागलेत आता, शेंगा पण लागतील चवळीला. आणि पुळीतला अजून काय फुलं वगैरे नाही लागली, पण चांगली वाढ झालेली आहे चांगली त्यांची, बघू शकता. आणि हे मक्का आहे बघा, मक्का केवढा झाला आहे बघू शकता तुम्ही. हा मक्का कसला आहे बघा, लाल लाल पडलाय. मटकी बघा कशी झाली. हा लाल मक्का आहे बघा, हा लाल. आणि बघा कंच किती लागल्यात बघू शकता तुम्ही. छोटी छोटी कंच पण लागायला लागल्यात. पाणी कमी आहे, जरा पाणी चालू करायला लागते गाईज. हे बघा एवढी मोठी झाल्यात कंच, पण ओव्हरऑल गाईज पीक आता चांगलं आलेलं आहे. मक्का माझ्या हाईट एवढं झालेलं आहे. आणि हे बघा इकडं बाजरी पण चांगली आलेली आहे. बाजरी दाखवतो तुम्हाला. बाजरी फक्त काय व्हायला लागले, पक्षी जरा बाजरी एक नाही खायला लागल्यात. त्याला आता काय करायचं सांगा, पक्ष्यांना कसं नियंत्रण ठेवायचं सांगा तुम्ही कमेंटमध्ये. ह्याला मला वाटते एक बुजगावनं बनवायला पाहिजे, मोठं शेतात जे असते ना बुजगावनं ते. आणि त्याच्यामुळं जरासं नियंत्रणमध्ये आलं तर आलं. हा मक्का काय वेगळा दिसायला लागला बघा, केवढा मोठा मक्का आहे. हे बघा हा म्हणतोय मी तुम्हाला, हा लाल लाल कलरचा कसला आहे मक्का सांगा जरा कमेंटमध्ये. हे पण लाल आहेत केसर. पाऊस नाहीये त्यामुळे जरा पाणी कमी पडायला लागले पिकाला, पण खाली ओली आहे माती. हे बघू शकता तुम्ही, खाली माती ओली आहे पण पाऊस कमी आहे. पाऊस आता पडला नाही, आठवडा झाला. तर महाग आता जरा बघून येतो काय काय आहे. हे शेवरी आहे, ती घास. अजून एक गाईज प्रॉब्लेम झालाय, म्हणजे प्रॉब्लेम म्हणता येणार नाही. शेळ्या आपल्या ज्या आणलेल्या आहेत ना, त्या हत्ती घास खात नाहीये. का कोणास ठाऊक, जरा कमेंट मध्ये माहिती असेल तर सांगा का खात नाही शेळ्या. कारण की हत्ती घास आम्ही ठेवला म्हणजे शेळ्या खातील असं. मे बी कुट्टी मशीननं कुट्टी करून दिले तर खातील त्याने आवडीनं, पण सध्या तर खात नाहीये त्यांनी. कारण की ते याला ऊस वगैरे असते का ते पण सांगा कमेंट मध्ये, त्यामुळे तर खात नाहीत. हे बघा बाजरी कशी व्हायला लागल्या, बाजरी दाणं भरत नाहीयेत अजून. हे शेवटी आपल्याला जर नाही ह्याचं उत्पादन मिळालं बाजरीचं तर कडबा करू शकतो आपण. हे बघा आंब्याचं झाड बघा, पूर्ण पिवळं पडलं होतं, आता चांगलं झाले. फक्त आता ह्याला कटिंग करतो जरा, म्हणजे कटिंग का करत नाहीये कारण की हे झाड पहिला ग्रोथ चांगली होऊ दे मग कटिंग करायचं म्हटलं. पण कटिंग केलं तर चांगली ग्रोथ होईल का नाही ते पण जरा मला कमेंट मध्ये सांगा. कारण की हे झाड बघा असं पानं अशी काळी काळी पडायला लागलेत, मध्ये जरा पिवळं पडाल तर त्यामुळे जरा असं त्याला कव्हर केलं. आता ह्याला जरा काय खत पाणी वगैरे असेल तर करून घेतो. आणि आपली शेवरी बघा केवढ्या वर गेलेली आहे गाईस, वर केवढ्या गेलेले आहे बघा शेवरीची झाड. मला पण घड लागतच नाहीये गाईस, काय झालंय कोणास ठाऊक. केळ चांगलं वाढले, आता ते मोठं झाड झाले पण अजून काय कोका दिसत नाहीये गाईस. बघूया आता कधी येते कोका. एक झाडाला एक घड निघला, आम्ही इथला काढला, पण अजून काय निघत नाही. आता बघूया. वाटतं लागले हे हत्ती घास का खात नसतील शेळ्या, कारण की हा जरा मोठा झालाय. बारका असतानाच कट करून द्यायला पाहिजे त्यांना. हा जरा मोठा झालाय, मे बी त्यामुळे तर खात नसतील.
बघूया आता ह्याचं काय विचारून जरा. तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता शिवबाबळ वगैरे पण झाडं आहेत आपल्याकडे. हे बघू शकता शिवबाबळीची झाडं. ते पण मोठी झाली की कटिंग करून देऊ शकतो आपण. शेवरी बघा तिथं पण आहे बघा शिवबाबळ. तर गाईज चला आता आम्हाला जरा स्वच्छता करायची आहे घराची आपल्या फार्मवरच्या. तर जाऊन पहिलं आता स्वच्छता करतो आणि मग तुम्हाला बोलतो. चिमण्या बघा आता तुम्हाला दाखवतो किती आहे चिमण्या. हुर्र आता चिमण्या तुम्हाला दाखवतो किती आहेत बघा. जवळजवळ थवा आलाय त्यांचा पूर्ण. हे बघा आता चिमण्या तुम्हाला दाखवतो. हुर्र बघा बघा किती गेल्या बघितला का तुम्ही. कुठं कुत्रे कोणाला भुका लागल्यात बघून. कोण आले का काय. शेळ्या बघून येतो. कुत्रे भुका लागल्यात. याने उभारल्यात निवांत. काय करताय ग हा. चाला इकडे स्वच्छता करायची. खराडा नवीन आहे काय. नवीन आहे ना. तर गाईज आता मी आलो आपल्या शेळ्यांजवळ. तिकडे जरा साफसफाई करताना जरा त्यांना हेल्प केलो. पंखा वगैरे पुसून दिला आणि आता अजय त्यांनी तिकडे सगळेजण स्वच्छ करायला लागलात. मी आलो आहे आता इकडे शेळ्यांजवळ. आणि गाईज तुम्हाला सांगायचं होतं की आम्ही लवकरच फार्म चालू करणार होतो पण शेळ्या चांगल्या पण भेटायला पाहिजे ना. त्यामुळं जरा थोडे दिवस जाऊ दे म्हटलं आणि घेऊन आले आता शेळ्या फायनली आम्ही 2. आणि सुरुवात तर केलेलं आहे. लवकरच करायचं होतं पण पाऊस पण होता मध्ये कंटिन्यू. त्यामुळे म्हटलं जरा थांबू दे पावसाचं वगैरे जरा बघूया वातावरण आणि मग येऊया आपण. आता बघू शकता शेळे बघा मायापाशी येऊन बसलेलं आहे जवळ आणि एक उभारल्या तिथंच. आता जरा जरा त्यांना सवय व्हायला लागली आमची आणि मिसळायला लागल्यात. म्हणजे आलेल्या दिवशी जरा असं केलं त्यांनी लगेच त्यांनी नॉर्मल झाले. कारण की इथं वातावरण बघितले त्यामुळे नॉर्मल झाले लगेच. त्यांना पहिला वाटलं की विकत्यात काय आपल्याला असं झालं त्यांना. त्यामुळं ते जरा पॅनिक झाले होते. आता व्यवस्थित एकदम सेट झालेले आहेत. चारा बिरा व्यवस्थित करायला लागल्यात आणि हे बघा रवंत पण व्यवस्थित करायला लागल्यात. दोघी रवंत करायला लागल्यात बघू शकता तुम्ही. त्यामुळे काय टेन्शन नाही. आणि लेंडी पण झालेली आहे आणि शू वगैरे पण झालेले आहे. पाणी पण व्यवस्थित पितात आणि खात्यात पण व्यवस्थित सगळं खात्यात. फक्त हत्ती घास जरा खाल्ला नाही कमी खाल्ला. वरचं शेंडे खाल्ली तिथं पप्पांनी अडकवलं आहे बघू शकता माझ्या मागे. आणि हत्ती घास कसा मोठा झाला आहे त्यामुळे खाल्ले नसतील मे बी. आणि आता बघा व्यवस्थित खाऊन पोट फुललं आहे आणि दूध पण काढलं मी. आणि आता रवंत पण चालू आहे बघा दोघींचं. रवंत करत त्यांचं कसं भारी आहे एकदम. खात्यात पाक बघ 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 आणि नंतर रवंत करत बसतात. आता इकडं गवत शेवरी काढून आणून दिली मी त्यांना. खाल्ली पूर्ण. आता जरा खाली पाडली. वर बांधून ठेवते पण त्यांनी पाडतात. आता आम्हाला गव्हाणी वगैरे बनवायचे आहेत. आता त्या पण बनवायच्या म्हणजे त्यात टाकलं येते चारा वगैरे सगळा. खाली पडत नाही तुडवला जात नाही आणि लेंडी वगैरे केली जात नाही. पाय पर शू वगैरे होत नाही. शू वगैरे पण त्यात केली जात नाही. मग त्यांना कसं शेलकं लागते शेळ्यांना. असं वास आला की वास घेऊन खातात आणि शेंडे खातात असं म्हटलं जाते. आणि आम्ही बघितलं पण आता की त्यांना असं दाट निबार वगैरे नाही चालत. बघा आता पायानं घासा लागल्या आणि बसायची जोडणं करायला लागल्या बघा हिच्यापाशी उन्हात. मी बसलो आहे उन्हात. इथं दगडं ठेवलेत. हे 2 दगडं ठेवलेत बसायला. तर त्या दगडांवर बसले तर तिथं आता येऊन बसलेत बघा रवंत करत. तर गाईज असं आहे आता आपली गोट फार्म सुरू झाली फायनली. आणि लवकरच आता त्यांच्यासाठी गव्हाणी पण बनवायचे आहेत मला. आणि जर हे चारा कसं आहे जरासं नुकसान होते बघा. आता इथं गवत काढलेलं पडले कालचं. हे बघा इथं काल पडलेलं आणि हे आता नवीन आणलेलं जरासं गवत आहे आणि शेवरी आहे. ते खाली पडून जाते. मग ते कुट्टी मशीन आणायला पाहिजे आम्हाला. कुट्टी मशीन जर आणली की बारीक चारा व्यवस्थित होते आणि सगळं त्यांना मिळते. त्यातलं सगळं फायबर प्रोटीन सगळं मिळते. म्हणजे सगळे जे काही न्यूट्रिशन आहे चाऱ्यामधले सगळे मिळून जाते आणि नुकसान कमी होते. म्हणजे चाऱ्याची नासाडी कमी होते. त्यामुळं त्याला कुट्टी मशीनची जोडणा केली पाहिजे. कुट्टी मशीन आणली ना मग त्यांना व्यवस्थित चारा मिळून जाते. सगळ्यात महत्त्वाचं गाईस त्यांना इथलं वातावरण सूट झालेलं आहे. व्यवस्थित खात्यात पित्यात आराम करतात. आणि रात्री आतमध्ये आम्ही कोणते शेडमध्ये. त्यामुळं
शेड पण मोठं आहे आपलं, बघू शकता तुम्ही. 2च शेळ्या आहेत अजून, त्यांना काय अडचण वगैरे होणार नाही. बिंदास्त रात्री झोपल्या निवांत. आतमध्ये चारा ठेवलेला, पाणी तेवढं ठेवलं नव्हतं, सकाळीच पाणी डायरेक्ट दिलं त्यांना आलेल्या पप्पांनी. आणि आता रात्री चारा तेवढा ठेवून जातो आम्ही, कारण की रात्री भूक वगैरे आली तर खातात. आणि रवंथ करायला त्यांचं महत्त्व असतं, म्हणजे रात्री पण चारा द्यायचा नसतो, हळूहळू ते रुटीनमध्ये आणणार आहे आम्ही. कसं कसं टाईम टू टाईम चारा त्यांना देणार आहे, पाणी देणार आहे, बाकी खुराक वगैरे असेल ते देणार आहे, सुका भुसा चारा वगैरे असतो तो देणार आहे, परत बाकी काय मिनरल मिक्सचर असतात ते पण देणार आहे. असं हळूहळू ॲड करत जायचं आहे आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यासाठी एक ते नमक मिळते, माहिती आहे का, नमकची ढेप मिळते, ते पण चाटायला ते ठेवणार आहे. आणि येतानाच मी चुना पण घेऊन आले. चुना म्हणजे कॅल्शियम त्यांना मिळायसाठी, कॅल्शियमचं पाणी त्यांना द्यायचं. चुना कसा पाण्यात ठेवायचा, भिजू घालायचा, आणि वरचं पाणी त्यांना, वरचा चुना जो आलेला असतो तो काढून टाकायचा. आणि पाणी असते ना ते आपल्या पाण्याच्या बालडीत 1-1 कप टाकायचा, म्हणजे कॅल्शियम पण मिळून जातं त्यांना. बाकीचा चुना जो असतो तो आपण इथं एंट्रन्सला वगैरे टाकू शकते, जेणेकरून ज्यावेळेस त्यांना वाटलं चाटतात पण ते. आणि पाय वगैरे पायाला वगैरे चुनावरनं गेलं की पाय, तर त्यांना काय किडे वगैरे ते पण जवळ येत नाही चुन्यामुळं. तर असं चुना पण घेऊन आलो आहे, मी तुम्हाला दाखवतो नंतरनं. एक होता आम्ही 1-2 किलो चुना आणला होता मार्केटमधून. ॲक्च्युली तो टेरेस गार्डनसाठी आणलेला, पण आता शेळ्या आणल्या म्हणून मी इकडे घेऊन आलो. आता तिकडं परत आणायचं तिकडसाठी. यांचं बघा पाण्यात, अरे अरे गाय, यांचं बघा पाण्यानं धुवून काढायचं चालू आहे बघा, घर पूर्ण. अरे लाईट बोर्ड मध्ये जाईल. या जेवायला सगळेजण बसून आता जेवायला लावले आम्ही. काम झालं सगळं चकाचक झालं. आणि वाजलेत किती सांगू काय तुम्हाला, हे वा 4:30 वाजलेत. 4:30 वाजले आम्ही आल्यापासून दाखवले ना. सगळं अजयनं, मम्मीनं, अनन्यानं सगळं धुवून काढलं घर. आम्ही तिकडच केलं, तुम्ही इकडच केलं. चांगलं झालं. जेवणामध्ये काय काय सांगतो तुम्हाला. ही आहे छोले, आणि मग ही काय प्युअर तुपातलं काय, हे कडा प्रसाद, कडा प्रसाद केलाय मम्मीनं आज. म्हणजे चपाती आणि आपला भात. देवाचा प्रसाद असतो ना, तसा ते शिरा बनवतात. गाय जिकडे आपल्या आहे. गावात गाईज आता आमचं जेवण झालं. आता काळी बुरीला पण बिस्किट 1-1 पुडा दिला. आता जाताना 1-1 द्यायचा, म्हणजे पोट गच्च होते त्यांचं. हे बघा, हे बिस्किट खाऊन पहिला तुम्हाला सांगतो गाईज, आम्ही यायच्या आधी एवढी म्हणजे बारीक होते कुत्रे दोन्ही पण. आता बघा कशी आहे त्यांची कंडिशन. फक्त बिस्किटच घालतोय आम्ही, काय चपाती वगैरे खातच नाहीत त्यांनी, त्यामुळं काय ते घालत नाही. पण बिस्किटवरच आम्ही बघा कसं फॉर्मवरच असतात. आता जेवण झाल्या सगळेजण आपापल्या ड्युटीला लागले. आजच तिकडे चालू आराम. आता घरा एवढं छान लागते, चकाचक धुवून काढते. चला तुम्हाला दाखवतो घर कसे गेलेत. धुवून काढले सगळं चकाचक धुवून. पसारा सगळा बाहेरच आहे. स्वच्छ धुवून काढले गाईज. बघा स्वच्छ किती झालेलं आहे घर. सांगा कसं वाटतंय कमेंटमध्ये. आणि ही आतली रूम दाखवत तुम्हाला. सगळे स्वच्छ करून टाकले बघा, सगळी चकाचक झालेली. चकाचक चकाचक. काय आता दिदीचा कॉल आला, त्यांना पण दाखवतो व्हिडिओ कॉल. व्हिडिओ पण लावलाय. शेत आपलं बघा कसं वातावरण झालंय चकाचक. बघा सगळा पसारा बाहेरच आहे गाईस. अजून धुवायच्या भरण्या, हे पुसायच्या, धुवायच्या. काय करणार भरण्या तिथं आपल्या मसाल्याच्या होत्या ते. त्या धुवून पुसून ठेवायच्या. राहते का तसं नाही. चालू आहे बघा, तण काढायचं आणि शेळ्यांना द्यायला लागलं स्वच्छ करून तण. आहे बघा तिकडं गवत दिलं, खायला लागले बघा गवत. चालू करायचे आहे मला. मम्मी त्याने भांडे धुवायला बसलेत. ओके, लावलेले आहे बोर.
जरा शेळ्यांना हिंडवून आणतो जरा बाहेर नेऊन. चला यांना जरा बाहेर हिंडवायला घेऊन आले दावण. बघा येत नाहीत बघा. गवत खायला चला, गवत खायला पार्टी आहे तुमची. चला मंच आहे गवत. चला या बाहेर जरा हिंडवायला आणलं. काय खवडते ते खातील. ये नाही नेत नाही तुला कुठं. चल ये. त्यांना वाटलं कुठं तर न्यायला लागलो मी. ना सवय नाही ना, भीती वाटते त्यांना. वाटते कुठं तर न्यायला लागले. पण जरा चारायला आणले बाहेर मी. गवत खातील का बघूया आता. खावा गाईज. आता मी चाललोय शेळीला वैरण काढायला. हे बघा इळा घेतलाय आणि आता थोडंसं शिवबाबळ काढतो, शेवरी काढतो आणि देऊन मग त्यांना जायचं आपण घरी आपलं काम बंद करून. हे बघा हे शिवबाबळ आहे. हे जरा आता कटिंग करतो वरनं. जरा मोठी शिवबाबळ आहे ती. आणि पाणी कसं काय झालं बोल चालू केली का. आणि जराशी शेवरी काढून आणतो वरच्या झाडांची. मोठे झाले ना शेवरी ते. शिवबाबळ काढलेले आहे आपलं. हे एक मोठं झाड झाले ना त्याचं काढली. आता हे बारकी इकडचे झाड व्हायला लागलेत मोठे मोठे. आता शेवरी काढून आणतो जरा. चला तिकडं मागं जायला पाहिजे जरा वैरून. तिकडनं आता शेवरी घेऊन येतो. हे बघा शिवबाबळची झाडं मोठी झाल्यात इकडं. आता शेवरी घेऊन येतो आता जरा. डोशाला पाणी पाजलंय. शेवरी वर गेल्या जरा. वरची शेवरी काढतो आता. चला काय आता शेवरी आणि आपलं हे शिवबाबळ तर काढलेले आहे. आणि आता जातो वैरण देतो. मग आमचं टायमिंग होतं जायचं. आणि आता वैरण बघा रोज थोडी थोडी बदलून रोटेशनमध्ये देतोय. आता सकाळी आल्याला आम्ही दिलं होतं काय सांगतो तुम्हाला, हत्ती घास आणि मार्वेल घास दिला होता. आता हे शिवबाबळ आणि शेवरी देते. दुपारी जरा शेवरी तिथली दिली मी आणि मक्का थोडा दिला होता. मक्का म्हणजे आपलं हे मक्याचं हे मक्याची झाड आहेत ना ती कंच निघलेली ते झाड दिलं. चला जाऊया आता तिळूया. गायच त्यांना वैरण आणली आणि इथं बांधली बघा. आता हे बघा शिवबाबळ पण आहे, शेवरी पण आहे आणि घास पण आहे, मार्बल घास. आणि पाणी पाजायला लावले. आणखी संध्याकाळनंतर पाणी देत नाही मग आम्ही. हे बघा इथं पण गवत आहे. हे पण जरा आत टाकतो. तर गायज चला आता आम्ही जातो घरी. सगळं आवरलं आता निघतोय आम्ही.